आताही जर उबाटा गटाच्या लोकांनी विचार केला नाही तर भविष्यामधलं चित्र हे तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही. म्हणून आता ही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळं उबाटाचं काय नुकसान होतं याचं चिंतन मनन केलं पाहिजे. संजय राऊत काय बोलते म्हणून त्याच्यावर जर पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. पालखीचे भोई कोण आहेत? उबाटा गटाचे लोक आहेत. काँग्रेसच्या पालखीचे? काँग्रेसच्या पालखीचे. आणि करावं लागेल. भाऊ मोठा आहे, तो मोठ्या भावाची पालखी नाही होणार. हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेणं. तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत. आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. पालखीचे भोई तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. आम्ही मोठेच आहोत. स्ट्राईक रेट जर आपण आता बघितला तर तुम्ही बघितलं कालच्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आमच्या 7 जागा निवडून आल्या. त्यामुळं आता हे बघा, स्ट्राईक रेटचा वाद आणि तू मोठा का मी मोठा हा वाद करण्यापेक्षा मी पहिल्यांदा लोकसभेचे निकाल लागल्या सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीला प्राथमिक चर्चा करायला आम्ही बसू तेव्हा महाराष्ट्रातला निर्णय शिवसेनेचा माननीय शिंदेसाहेब, भारतीय जनता पक्षाचा माननीय फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय अजितदादा आणि जे आमचे सहयोगी मित्रपक्ष आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून ठरेल. महायुतीमध्ये जागा वाटपाबाबतीत चढाओढ, रस्सीखेच अशा पद्धतीचं कुठंही वातावरण नाही. मला वाटतं पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व बसून कोणाला किती जागा हा विषय त्या ठिकाणी सॉर्ट आऊट करतील. नाहीतर महाविकास आघाडीसारखंच मोठा भाऊ छोटा भाऊ करत आपल्यात वादविवाद होतील. हे कृपया सगळ्यांनी टाळावं आणि प्रवक्ते आणि प्रमुख नेत्यांनी याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.